कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। राजम शरणम प्रपद्ये। अध्याय 27. पंचदेव पहाड परिसरात विरूपाक्षाची भेट। श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णा नदीच्या समोरच्या तीरावर पोहोचलो। ती दुपारची वेळ होती। श्री गुरु सार्वभौम ज्या दिवशी एकाच वेळी विविध ठिकाणी भिक्षा स्वीकारतात असा तो परम पावन गुरुवारचा दिवस होता। श्री श्रीपादांनी आम्हाला पंचदेव पहाड येथे वाळलेल्या गवताची कुटीर तीही एका दिवसात बांधाव्यास सांगितली होती। हा परिसर आमच्या परिचयाचा नव्हता। कुटीर बांधण्यास जागा आवश्यक होती, त्या ठिकाणी बांधकामाची अवजारे आवश्यक होती, छप्पर साकारण्यासाठी वाळलेले गवत आवश्यक होते व या सर्व बाबी करण्यासाठी योग्य मजूर पाहिजे होते। पंचदेव पहाड स्थानाचे महत्त्व, गोशाळा। आम्ही ध्येयहीन वाटसरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो। आम्ही एका शेतात प्रवेश केला। एक शेतकरी आपल्या जनावरांसाठी गोशाला बांधित होता। तो एका उंचावरल्या सुयोग्य जागी जमीन मालकास बसण्यासाठी उंच चौथऱ्याची व्यवस्था करीत होता। त्या जागेच्या मालकाने आम्हास प्रेमपूर्वक आमंत्रित केले व भोजन दिले। आम्ही भुकेजलेले होतो। शूद्राने दिलेले भोजन करावे का नाही ही शंका आम्हाला आली। तो मालक चिडून म्हणाला, अरे तुम्ही आमची जनावरे चोरली आणि इतर ठिकाणी विकली, आता तुम्ही पुन्हा काही जनावरे उरली आहेत का हे बघून त्यांना गुपचूप पळवायला आला आहात। असा दुष्ट हेतू मनात असलेल्या तुम्हाला शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली। तो प्रकार आमच्या लक्षात आला। तो मालक आम्हाला चोर समजत होता। आम्ही अनिच्छेने भोजने केली। संभाषणाच्या दरम्यान त्याचे नाव विरूपाक्ष आहे असे समजले। भोजने झाल्यावर आम्हाला 2 झाडांना बांधण्यात आले। मी एक गरीब ब्राह्मण होतो व भिक्षेवर जगत होतो। माझ्याकडे काहीच धन नव्हते, पण श्री धर्मगुप्तांकडे धन होते। त्या जमीन मालकाने त्याच्या नोकरांना आमच्याकडील सर्व धन हिसकावून घेण्याची आज्ञा केली। श्री श्रीपादांची अकल्पनीय दिव्य लीला। जर आम्ही आमच्याबद्दल सत्यस्थिती सांगितली तरी काही उपयोग होणार नाही असे आम्हाला वाटले। त्या जमीनदाराच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होऊन असहाय्य परिस्थितीत होतो। दरम्यान काही मैलार तेथे आले। या मैलारांमध्ये गंगाकविल्लू नावाची एक पोटजात असते। हे लोक श्री वासवी कन्यका परमेश्वरीचा देव्हारा आणतात। ते कपाळावर त्रिपुंड्र लावतात। ते हातांमध्ये लहान विजयघंटा धारण करतात व श्री कन्यका परमेश्वरी देवीची गीते व कवने गातात। हे लोक खांद्यावर काठी घेऊन त्याला अरुंद तोंडाच्या धातूच्या कावडी लावतात। विवाहाच्या प्रसंगी व श्री वासवी मातेच्या जयंती उत्सवात येतात। याशिवाय अशा स्थानी वीरमुष्टी नावाचे अन्य प्रकारचे लोक येतात। ते कमरेला प्रभ म्हणजे लाकडी प्रभावळ लावतात व दोन्ही हातांनी जय जय ध्वनीने घंटा वाजवितात। त्या प्रभावळीवर तलवारी, ढाली, कवच अशा युद्धशस्त्राची व रणांगणांची चित्रे रेखाटलेली असतात। मैलारांबरोबर वीरमुष्टी लोकही त्या ठिकाणी आले। विष्णुवर्धन महाराजांचे सैनिक श्री वासवी मातेचे भक्त बनले आणि बालनागरूंशी हातमिळवणी करून विष्णुवर्धनांशी एकनिष्ठ असलेल्या सैनिकांबरोबर लढले। श्री वासवी मातेचे भक्त असलेल्या त्या सैनिकांच्या कुटुंबातील लोकांना वीरमुष्टी असे म्हणतात। त्या दिवशी त्या पवित्र युद्धामध्ये त्यांनी त्यांची संपत्ती, सन्मान व जीवनाचा त्याग केल्याने वैश्यराजे शुभ प्रसंगी त्यांचा सन्मान करीत असत। त्या शेतकऱ्याने मैलारांना आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला। त्यानंतर त्याने आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात सहभागी होण्याची विनंती केली। आम्ही ते मान्य केले। सर्व काम संपल्यावर विरूपाक्षाने मला विचारले, मुष्टीतील मुष्टी वीरमुष्टी याचा अर्थ माहीत आहे काय? तो माहीत नाही असे उत्तर मी दिले। सायंकाळी देखील आम्हास भोजन देण्यात आले। गोधन रक्षण आम्ही करावे व त्या रात्री तेथेच झोपावे अशी त्याने आम्हास आज्ञा केली। नंतर तो आपल्या सेवेकऱ्यांच्या पथकाबरोबर निघून गेला। त्या रात्री आम्ही दोघांनी श्रीपादांचे नाम व लीला यांचे स्मरण केले। जेव्हा सकाळी आम्ही उठलो तेव्हा आम्हाला गोशाळेत गायी किंवा बैल यांचा मागमूस आढळला नाही। आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आम्हाला विचारले की ती जागा आम्ही किती किमतीस विकत घेतली। आम्ही त्यांना काल सायंकाळी घडलेल्या बाबींविषयी सांगितले। त्याने आमच्या वचनांवर विश्वास न ठेवता आम्हा दोघांना वेड्यात काढले। काय खरे व काय खोटे होते याचा निर्णय लागू शकला नाही। तेव्हा एक अपरिचित तेथे आला। त्याने आम्हास प्रश्न विचारला, श्री वासवी कन्यका हिचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला?
श्री धर्मगुप्त यांनी उत्तर दिले, श्री वासवी मातेचा जन्म दशमीला झाला व त्या दिवशी पूर्ण दशमी तिथी होती आणि शुक्रवार होता. हे उत्तर ऐकून तो म्हणाला, तुम्ही दोघे वेडे त्या कुरुगुड्डीला बसलेल्या बिनकामाच्या वेड्याकडे चालला आहात काय? त्या अपरिचिताचे वर्तन आम्हाला आक्षेपार्ह वाटले. धर्मगुप्ताचे म्हणाले, जरी तो अपरिचित आक्रमकतेने बोलला तरी त्याने आपल्याला कर्तव्य शिकवले. आपण ताबडतोब कुरुगुड्डीला जायलाच हवे. आम्ही कुरुगुड्डीस नावेने निघालो. नावाड्यास देण्यासाठी माझ्याकडे व धर्मगुप्तांकडे पैसे नव्हते. नावाडी आम्हाला दोष देत म्हणाला, मी तुम्हाला आता माफ करीत आहे व तिकडे सोडून देत आहे. नावेत बसण्यापूर्वीच तुमच्याकडे पैसे आहेत का नाही याची माहिती देणे हे तुमचे कर्तव्य होते. नावाड्याची दृष्टी धर्मगुप्तावर पडली. त्याने धर्मगुप्तांच्या हातातील अंगठ्या काढून घेतल्या. त्या स्वतःजवळ न ठेवता त्याने त्या कृष्णा नदीत फेकल्या. आम्ही कुरुगुड्डीस पोहोचलो. श्रीपाद कृष्णा नदीत स्नान आटोपून योगनिष्ठेत होते. काही वेळानंतर त्यांनी डोळे उघडले. आम्हाला पाहून त्यांनी स्मित केले. आम्ही पंचदेव पहाड येथे दरबारासाठी कुटीर बांधली की नाही ह्याची विचारणा केली. आम्ही त्यांना आदल्या दिवशी घडलेल्या घटनांचे विस्ताराने वर्णन केले. ते म्हणाले, बाळांनो, माझ्या संकल्पाशिवाय ना कोणी माझ्याजवळ येऊ शकतो न माझ्याबद्दल भक्तिभाव ठेवू शकतो. एखादी व्यक्ती कितीही धनवान असो, मी एका क्षणात तिला निर्धन बनवू शकतो आणि निर्धन व्यक्तीला धनवान. वेड लागलेल्या माणसाला शहाणे करू शकतो आणि शहाण्या माणसाला वेडा. या सृष्टीतील सगळ्या शक्ती व सिद्धी माझ्या हातात आहेत. काल तुम्ही जो शेतकरी पाहिला तो वासवी कन्यकाचा भाऊ विरूपाक्ष होता. तुम्ही जी गो संपदा पाहिली ती त्या काळातील कुसुम श्रेष्ठींचीच होती. तुम्ही पाहिलेले मैलार व वीरमुष्टी त्या काळचेच होते. तुमच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलून तुमच्या कुरवपूरला जाण्याची चेष्टा करणारा पण मीच होतो आणि तो नावाडी पण मीच. धर्मगुप्ताची अंगठी घेऊन कृष्णा नदीत फेकून देणारा मीच होतो. मैलार, वीरमुष्टी, विरूपाक्ष व त्यांचे सहकारी या लोकांनी माझा दरबार बांधला. तुम्ही त्या महत्तम कार्यात सहभागी झाला हे केवळ तुमचे सौभाग्य. मला तीनही काळ एकसारखे आहेत. सर्व स्थाने सारखीच आहेत. कोणत्याही काळात व कोणत्याही प्रदेशात घडलेली घटना मी परत घडवू शकतो. मी नवीन प्रसंग काही बदलासह निर्माण करू शकतो. कलियुगाच्या शेवटी माझे श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप हे श्री पद्मावती व्यंकटेश्वर असे बदलेल. जे लोक जाणतात की प्रत्येक गोष्ट माझ्या हातात आहे ते धन्य होत. अध्याय 27 समाप्त. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. दोषोपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पिटिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.